नमस्कार. आपला आजचा विषय आहे नोकरी बदलताय. तुमची कंपनी तुमचा पी-एफ मॅनेज करते. तर आता ई-पी-एफमध्ये ट्रान्सफर कसं करायचं? तर काही कंपन्यांचं कसं असतं, की एस्टॅब्लिशमेंटच त्यांचे पी-एफ मॅनेज करत असतात. तर एस्टॅब्लिशमेंटच्या नंतर आपला पी-एफ कसा ट्रान्सफर करायचा? तर त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया. दर महिने नोकरी करणाऱ्या लोकांमध्ये पी-एफच्या पैशांचे खूप महत्त्व असते. काही कंपन्यांमध्ये पी-एफचे पैसे खाजगी ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केले जातात. तर काही कंपन्या ई-पी-एफ-ओमध्ये पैसे जमा करतात. अशा परिस्थितीत तुमच्या कंपनीचा ई-पी-एफ खाजगी ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केला जात असेल, तर तो कसा ट्रान्सफर करायचा ते आपण आज पाहूया. भारतातील सर्व नोकरदार लोकांचे पी-एफ अकाउंट असते. भारतात कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजेच ई-पी-एफ-ओद्वारे पगारदाराची पी-एफ खाती हाताळली जातात. ही पी-एफ खाती एक प्रकारचे बचत खाते असते, ज्यामध्ये दरमहा कर्मचाऱ्याच्या मूळ पगाराच्या 12% रक्कम पी-एफ खात्यात जमा केली जाते आणि तितकंच योगदान कंपनीही जमा करते आणि निवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना यामधून पेन्शनची रक्कम मिळते. पण तुम्हाला माहिती आहे का, की कंपन्या ई-पी-एफ-ओ अंतर्गत थेट पी-एफ जमा करत नाहीत, तर स्वतः व्यवस्थापित करतात. त्यांना प्रत्यक्षात ई-पी-एफ-ओकडून ही सूट दिलेली असते. आता ई-पी-एफ ट्रान्सफर कसा करायचा ह्या कंपन्यांचा? नोकरी बदलल्यावर पी-एफची रक्कम आता आपोआप हस्तांतरित होते. आजच्या काळात सगळं काही ऑनलाईन झालं आहे. पण जेव्हा एखाद्याचा ई-पी-एफ खाजगी ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केला जातो, तेव्हा हा प्रश्न गुंतागुंतीचा होतो. अशा परिस्थितीत जेव्हा तुम्ही नोकरी बदलता, तेव्हा तुम्ही तुमचे जुने ई-पी-एफ खाते नवीन खात्यात ट्रान्सफर करू शकता. यासाठी काय करावे लागेल? तर आपण जाणून घेऊया. आता खाजगी ट्रस्ट म्हणजे काय? काही कंपन्यांनी कर्मचाऱ्याच्या पी-एफ योगदानाचे व्यवस्थापन करण्यासाठी स्वतःचे पी-एफ ट्रस्ट खाते तयार केलेले आहे. ज्या कंपन्या असे करण्यास सक्षम आहेत, त्यांना ई-पी-एफ-ओकडून विशेष सवलत मिळते, ज्याला एक्झम्प्टेड एस्टॅब्लिशमेंट असे म्हणतात. सरकारने देशातील काही मोठ्या आणि विश्वासार्ह कंपन्यांना स्वतःहून ट्रस्ट तयार करण्याची परवानगी दिलेली असून, या अंतर्गत कंपनीच्या कर्मचाऱ्यांची खाती उघडली जातात. जसे की बी-सी-सी-एल, टी-सी-एस, विप्रो, एच-यू-एल, भेल आणि इन्फोसिस यासारख्या संस्थांमध्ये काम करणारे कर्मचारी या श्रेणीमध्ये येतात. या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पी-एफचे पैसे थेट ई-पी-एफ-ओमध्ये जमा केले जात नाहीत, तर ट्रस्टद्वारे व्यवस्थापित केले जातात आणि या ट्रस्टला देखील सरकारी नियम लागू होतात. म्हणजेच ई-पी-एफ-ओचे नियम ह्यांना लागू आहेत. ट्रस्टवर असते ई-पी-एफ-ओची नजर. ई-पी-एफ-ओ दरवर्षी या कंपन्यांच्या पी-एफ ट्रस्टचे ऑडिट करते. अशा परिस्थितीत नियमांचे उल्लंघन केल्यास सूट रद्द होऊ शकते आणि कंपनीला पुन्हा ई-पी-एफ-ओ अंतर्गत यावे लागते. याशिवाय ई-पी-एफ-ओ कंपनीवर वेळेवर व्याज जमा करत आहे की नाही हेही तपासते. कंपनी ट्रस्टमधून ई-पी-एफ ट्रान्सफर कसा करायचा? तुमची कंपनी ही ट्रस्टद्वारे तुमचा पी-एफ व्यवस्थापित करत असेल, तर त्याला ई-पी-एफ-ओमध्ये हस्तांतरित करण्यासाठी तुम्हाला फॉर्म 13 भरावा लागेल. यात जुन्या नियोक्त्याची माहिती जे आवश्यक असेल ते भरावे लागेल. त्यासोबतच सध्याच्या नियोक्त्याची माहिती देखील फॉर्ममध्ये भरावी लागेल. हा फॉर्म जुन्या नियोक्त्याने प्रमाणित केलेला असावा. लक्षात घ्या की हे सर्व काम ऑनलाईन पद्धतीने होऊ शकते. ही ट्रान्सफर रिक्वेस्ट असते. तर आपण ट्रान्सफर रिक्वेस्ट ऑनलाईन टाकू शकतो आणि तुमची जी ट्रस्ट आहे पी-एफची ती अप्रूव्हल करून तुम्हाला तुमचा पी-एफ सध्याच्या कंपनीमध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. धन्यवाद. धन्यवाद.